भाऊ प्रास्ताविक करायचंय तर यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी काँग्रेस पक्षाचे या शहराचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कैलासभाऊ कदम यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय संजोगजी वाघेरे पाटील साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असणारे माजी मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माजी, विद्यमान आमदार, विधान परिषदेचे आमचे मित्रबंधू सचिनभाऊ आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे सन्माननीय अध्यक्ष तुषारजी कामटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी भोसले, मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख सन्माननीय योगेशजी बाबर, रामचंद्रजी माजी नगरसेवक रामचंद्रजी माने साहेब, संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय प्रवीणजी कदम साहेब, ज्येष्ठ सामाजिक नेते आदरणीय मानवजी कांबळे साहेब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मारुतीजी भापकर साहेब, आपच्या आदरणीय अध्यक्षा जावळेताई, सन्माननीय छावा संघटनेचे सन्माननीय धनाजी येळकर पाटील साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून देशामध्ये सध्याची असणारी परिस्थिती आणि देशामध्ये ज्या पद्धतीने देशातला कामगार असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, सर्व जाती धर्माचा घटक असेल, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना प्रत्येकाला रस्त्यावर आणण्याचं एक महाषड्यंत्र गेली 10 वर्षापासून ज्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि त्यांना ह्या सत्तेच्या खुर्चीमधून जे हुकुमशाही पद्धतीने संजयजी राऊत साहेब या ठिकाणी काही क्षणातच येत आहेत, त्यांच्या हस्ते आज कार्यालयाचे उद्घाटन आहे आणि ज्यांचे विचार सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली 10 वर्षापासून, कारण ही कामगारांची नगरी म्हणून ओळखल्या जाते, या कामगारांच्या नगरीमध्ये ज्या पद्धतीने देशामध्ये ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठलेला आहे, सामान्य नागरिकाचा, सामान्य करदाता जगणं मुश्किल झालेलं आहे. मग त्यामध्ये कामगार असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, सर्व जाती धर्माचा घटक असेल, अशा सगळ्यांना एक चुकीच्या माध्यमातून एक हुकुमशाही पद्धतीने कारभार चालवायचा असा एक कलमी कार्यक्रम आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सध्या सुरू आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की जाहीरनामा प्रत्येक पक्षाचा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. जाहीरनामा त्यांचा सुद्धा आपण गेली 10 वर्षापासून त्यांचाही देखील भाजपाने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. भाजपाच्या प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये, पहिल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे होतं की वर्षाकाठी आम्ही 2 करोड रोजगार देऊ, काळा पैसा आम्ही देशामध्ये आणू आणि काळा पैसा आणल्यानंतर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये टाकू.
अनेकांना त्या ठिकाणी सगळ्यांना चुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि सगळ्या जाती धर्मांच्या घटकाला तोंडाला पाने पुसण्याचे काम या भाजपच्या सरकारने केलेलं आहे. काँग्रेसचा जाहीरनामा आपण सगळ्यांनी पाहिलाय. वास्तविक पाहता महिलांची या ठिकाणी उपस्थिती फार मोठ्यामध्ये आहे, त्यामुळे महिलांसाठी सांगेल 5 आश्वासन आणि 25 गॅरंट्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यातल्या मुख्य आश्वासन जे दिले आहे ते खास माझ्या महिला भगिनींसाठी की वर्षाकाठी तुमच्या अकाउंटमध्ये 1 लाख रुपये त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत. मग 5 वर्षाचे किती झाले तर 5 लाख रुपये झाले. पण माझी सगळ्या महिला भगिनींना विनंती असेल की आता सध्या आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये आता किंवा काही दिवसानंतर म्हणजे काही 1-2-4 दिवसानंतर आपलं मत विकत घेण्यासाठी काही मंडळी येतील. 1 लाख रुपये मिळणारे मोठे हे माझ्या महिला भगिनींनी ठरवायचं आहे. आणि हा संदेश माझ्या महिला भगिनींनी माझ्या महिला भगिनींनी त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे, घरोघरी जाऊन तो पोहोचवायचा आहे. 30 लाख सरकारी नोकऱ्या आता मग भरपूर भाजप नोकऱ्या देण्याचं काम काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे. अनेक महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी असतील, कामगारांसाठी असतील, आपल्या जाहीरनाम्यामध्ये ते आश्वासनं त्या ठिकाणी दिलेली. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सगळीकडे फिरतायत कारण ही लोकसभेची निवडणूक आहे म्हणून मुद्दामून आपल्याला सांगायचं की सगळीकडे फिरतात आणि फक्त हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये कसं त्या ठिकाणी विभाजन होईल आणि जातीमध्ये कसं ते निर्माण होईल एवढंच त्या ठिकाणी त्यांचं प्रत्येक ठिकाणी आपल्याला भाषण ऐकायला मिळतं. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाते, ज्याचे उमेदवार इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे आदरणीय संजोगजी वाघेरे पाटील आहेत, एक सेंचुरी एका कंपनीमध्ये काम करणारा कामगार आणि सेंचुरी एका कंपनीमध्ये काम करत असणारा त्या ठिकाणी कामगारांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस, एक कामगारांच्या कायद्याविषयी जाण असणारा व्यक्ती आणि कामगार कायद्याविषयी प्रत्येकाला न्याय मिळाला गेला पाहिजे हे स्वप्न उरापाशी बाळगणारा माणूस आज जो उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहे आणि संजोग भाऊ वगैरे त्या ठिकाणी निश्चितपणे जे कामगारांवरती एक मोठं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे. कामगारांना ज्या पद्धतीने रस्त्यावर आणण्याचं काम, 44 कामगार कायदे पायदळी तुडवण्याचं काम आणि 4 चुकीच्या पद्धतीने ज्या श्रमसंहिता या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या आहेत, ज्या श्रमसंहिता येणारा तरुण कामगार नष्ट करण्याचं काम जे भाजपचं सरकार करू पाहतंय, या 4 श्रमसंहितेच्या माध्यमातून प्रत्येक येणारा तरुण, प्रत्येक येणारा कामगार प्रत्येक येणारा तरुण, प्रत्येक येणारा कामगार याला रस्त्यावरती आणायचं आणि रस्त्यावरती आणत असताना या कामगार नगरीमध्ये या देशाच्या कामगारांना रस्त्यावर आणण्याचं एक महाषडयंत्र या भाजपच्या केंद्रामध्ये बसलेला सरकार करू पाहते. आपल्याला कल्पना असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आदरणीय संजोग भाऊ वगैरे महापौर होते, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती आज या ठिकाणी व्यासपीठावर उषाताई वगैरे या स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. संजोग भाऊ स्वतः त्या ठिकाणी महापौर पिंपरी चिंचवड शहराचे राहिलेले आहेत. अख्ख्या शहराचा त्यांना त्या ठिकाणी आराखड्याची कल्पना आहे. या शहरामध्ये कुठला प्रकल्प या प्रत्येक करदात्या नागरिकांसाठी राबवायचा हे स्वप्न त्यांच्या उरापाशी आहे आणि निश्चितपणे हे स्वप्न पूर्ण करण्याची पूर्णपणे जबाबदारी त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि आपल्या सगळ्यांची त्या माध्यमातून त्यांना साथ असणार आहे. आपण सगळेजण साथ देत असताना गेली 10 वर्षाचा पारा, गेली 10 वर्षांमध्ये अनेक प्रसंग कामगारांवरती या ठिकाणी ओढवले. मुख्यतः पिरंगुट सारख्या ठिकाणी ज्यावेळेस एका कारखान्यामध्ये स्फोट झाला
त्यावेळेस माझ्या 18 महिला भगिनींना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. ही सर्वस्व जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री ज्यावेळेस या राज्यामध्ये फडणवीस होते त्यांच्या कालावधीमध्ये हे घडलेले आपण सगळ्यांनी लक्षात. ठिकाणी एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर माझ्या 15 महिला भगिनी ज्या त्या ठिकाणी काम करत होत्या त्या ठिकाणी त्या स्फोटामध्ये त्या मृत्युमुखी पडल्या आणि मृत्युमुखी पडत असताना ज्यावेळेस त्या जळाल्या म्हणजे भाजल्या होत्या 100% भाजल्या, काही 70% भाजल्या. मी त्या ठिकाणी गेलो. आम्ही वायसीएम सारख्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या ठिकाणी जो बर्नचा हॉस्पिटल देखील त्या ठिकाणी वॉर्ड देखील नाहीये आणि तिथून त्या महिला आम्ही ससूनमध्ये नेल्या आणि ससूनमध्ये नेत असताना काही सख्या 2 बहिणी होत्या, एक आई आणि मुलगी त्या ठिकाणी होते. म्हणजे हे आपले या ठिकाणी असणारे खासदार गेली 10 वर्ष काय करतात हा सगळ्यांसमोर आपल्यासमोर उभा राहिलेला हा प्रश्न आहे. या सगळ्या कामगारांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची हे कुठल्याही त्यांना या ठिकाणी त्याची जाण नसलेला गेली 10 वर्षामध्ये सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसणारे व्यक्ती महत्वाचे 10 वर्ष आपल्या या मावळमध्ये राज्य करत होते आणि 10 वर्षामध्ये आपल्या कोणालाही त्या ठिकाणी नीटपणे व्यवस्थितपणे आणि आपण सर्वजण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होता ज्यांची आपण या ठिकाणी आजच्या कार्यालयाच्या उद्घाटनाची वाट पाहत होतो संजयजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी उपस्थित आजचे मुख्य अतिथी शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे खासदार आदरणीय या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून लगेचच ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांच्या रावसाहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर लगेचच आपण आपल्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी शिवसेनेचे नेते खासदार आदरणीय संजयजी रावसाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन फीत कापून या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी राऊत साहेबांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय संजयजी वाघेरे साहेब, पूर्व जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय सचिन भाऊ आहिर, उपस्थित एकनाथजी पवार साहेब, काँग्रेसचे अध्यक्ष कैलासभाऊ कदम, तुषारजी कामते, आपल्या शिवसेनेची मशाल हिंदू हा तुझा धर्म काढून घे हे मर्म जीवन करत्या तू बहार शक्ती झालेल्या भक्तदावल्या शिवसेनेची पेटली मशाल एक स्वप्न एक चिन्ह शिवसेनेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. मध्यवर्ती कार्यालयाची पाहणी करतील. या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते या मावळ लोकसभाच्या महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे.
आदरणीय खासदार साहेब या ठिकाणी आपल्या मध्यवर्ती कार्यालयाची पाहणी करतील. या ठिकाणी त्यांच्या समवेत उपस्थित माजी मंत्री पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय सचिन भाऊ अहिर साहेब, महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांचे शहराध्यक्ष, महिला शहराध्यक्षा, युवक आणि युवती सेल त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा ज्योतिताई निंबाळकरताई, आपलं देखील मनापासून स्वागत. कॉम्रेड गणेशजी दराडे, नगरसेविका सुलक्षणाताई शिलवंत, आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परिवहन विभागाच्या स्वातीताई, आपलं देखील मनापासून स्वागत. आणि या ठिकाणी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे. मध्यवर्ती कार्यालयामध्ये आदरणीय खासदार साहेब, राऊत साहेब या ठिकाणी पत्रकार बांधवांशी संवाद साधत आहेत. आणि यानंतर आपल्या या नियोजित कार्यक्रमाला पण पुन्हा एकदा या ठिकाणी आजच्या उपस्थित व्यासपीठावरती पुणे जिल्हा संपर्क प्रमुख माजी मंत्री आमदार आदरणीय सचिन भाऊजी अहिर या ठिकाणी विनंती करतो, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मारुतीरावजी बापकर साहेबांना की आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आज या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संजय भिकू वागेरे पाटील यांच्या निवडणूक कचेरीचं कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना नेते संजयजी राऊत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. त्यानिमित्तानं मंचावरती शिवसेना नेते आमदार सचिन भाऊ अहिर, सर्व पक्षाचे शहराध्यक्ष, उपस्थित पिंपरी चिंचवड शहरातील आदरणीय मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, 13 तारखेला मावळ मतदारसंघाचा फैसला होणार आहे. या मावळाचं नेतृत्व गद्दार करणार आहे की खुद्दार करणार आहे? या मावळ मतदारसंघाचा मतदार लोकशाहीच्या बाजूने मतदान करणार आहे की ठोकशाहीला बळ देणार आहे? अशा प्रकारचा निर्णय 13 तारखेला आपल्याला करायचा आहे. या मावळ मतदारसंघाच्या संदर्भात बोलत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014ला अनेक आश्वासनाची गाजरं 140 कोटी जनतेला आपल्याला दाखवली. त्यामध्ये वर्षाला 2 कोटी रोजगार म्हणजे 10 वर्षामध्ये 20 कोटी रोजगार देऊ अशा प्रकारचे आश्वासन दिलं. तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, भ्रष्टाचार मुक्त देश करू, शेतकऱ्याचं एकूण उत्पादित खर्च अधिक 50% नफा अशा प्रकारचा शेतमालाला हमी भाव देऊ, अशा अनेक आश्वासनं दिली. मात्र संपूर्ण भारत देशाच्या 140 कोटी जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं महापाप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केलं. 2019ला पुलवामाच्या नावाखाली पुन्हा एकदा दुसरी निवडणूक काढली, लोकांना भावनिक केलं आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा ते सत्तेवरती आरूढ झाले. मागच्या 10 वर्षामध्ये कुठलाही रोजगार नाही, प्रचंड भ्रष्टाचार वाढला, महिला अत्याचार वाढले, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, गॅसचे दर वाढले. या ठिकाणी निवडणूक रोख्याच्या माध्यमातून या ठिकाणी खंडणीखोरी झाली. पीएम केअर फंडच्या माध्यमातून नरेंद्र मोदी अमित शहांनी या देशामध्ये खंडणीखोरीचं मोठं उदाहरण या ठिकाणी दाखवून दिलं. आणि म्हणून या देशाची लोकभावना आहे की या देशाच्या लोकशाहीला, संविधानाला यांच्यापासून धोका निर्माण झालेला आहे. हे सरकार गेलं पाहिजे.
लोकशाही वाचली पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे. आणि म्हणून 13 तारखेला लोकसभेची ही निवडणूक नसून ही संविधान सभेची निवडणूक होणार आहे. आपल्याला संविधान सभेमध्ये संजय वागरे पाटील यांना पाठवायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं मतदान करत असताना मावळ मतदारसंघाचं 10 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी या पिंपरी चिंचवड शहरातल्या MIDCत, तळेगाव MIDCत, रांजणगाव MIDCत, तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये पनवेलच्या MIDCत किती उद्योग आणले आणि किती रोजगार दिले, अशा प्रकारचा खडा सवाल इथल्या खासदार श्रीरंगाप्पा बारणेला मावळची जनता करत आहे. उलट वेदांत पोस्टां सारखा कंपनी या ठिकाणी आलेली असताना पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातल्या जवळपास 2.5 लाख तरुण युवक युवतींना रोजगार मिळणार होता. ती कंपनी गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गुजरातला पळवली, गुजरातची निवडणूक काढली आणि त्या ठिकाणी गुजरातमध्ये देखील ती कंपनी थांबली नाही, ती विदेशात गेली. अशा प्रकारचं महापाप नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केलं. त्याला आमचे खासदार म्हणून आप्पा बारणे यांनी कुठलाही विरोध केला नाही. तो कारखाना या ठिकाणी थांबवला नाही. त्या ठिकाणी या शहरामध्ये कुठलाही कार्यक्रम त्यांनी दिला नाही. या शहरात कुठलाही नवीन प्रकल्प आणला नाही. आणि म्हणून या मावळ मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा अपयश या खासदारांचा आहे की कुठलीही विकास कामं झालेली नाहीत. आणि संजय वागरे पाटील हे नव्याने या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडनं अनेक अपेक्षा आहेत. कामगार कायद्याच्या संदर्भात अपेक्षा आहेत, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत, युवक युवतींच्या अपेक्षा आहेत. या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी काम झालं नाही तशा पद्धतीचं कामकाज व्हावं अशा प्रकारचे मावळची जनता म्हणून आमचे या ठिकाणी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने सरकार फोडली, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, या ठिकाणी ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी तोडली, हे एक सजग भारतीय नागरिक म्हणून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बिलकुल आवडलं नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी इंडिया आघाडी बरोबर आहोत, महाविकास आघाडी बरोबर आहोत. आम्ही त्या ठिकाणी बिरशांत पाठिंबा दिलेला आहोत. आणि सचिन भाऊंना आम्ही सांगू इच्छितो की सर्वतोपरी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करू, एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आतमध्ये पत्रकारांशी संवाद सुरू असल्यामुळे आपण एक 5 मिनिटं ब्रेक घेत आहोत. शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जीवन करत्यास तू बहार. दुष्ट शक्ती जाळल्या मार्ग स्पष्ट दावल्या, शिवसेनेची पेटली मशाल. एक स्वप्न एक चिन्ह, शिवसेनेची मशाल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. पेटली शिवसेनेची मशाल. शंखनाद होऊ दे, यानंतर विनंती करतो छावा संघटनेचे धनाजीराव येळकट पाटील की आपण थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धनाजीराव येळकट पाटील. पेटू दे शिवसेनेची मशाल. महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी, राजमाता राष्ट्रमाता मास्तर जिजाऊ, हिंदू हा तुझा धर्म हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय करत्यास. यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज या मावळचे भावी खासदार संजय भाऊ वागेरे
यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं आज उद्घाटन आणि त्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आमदार सचिन भाऊ आहेर, त्याच पद्धतीनं व्यासपीठावरील सर्व मान्यवर मित्रांनो, ही 2024ची ही जी निवडणूक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. ही निवडणूक हुकुमशहाच्या विरुद्ध लोकशाही टिकवण्याची ही निवडणूक आहे. मित्रांनो, ज्या खासदारांना 10 वर्ष आपण संधी दिली त्या खासदाराच्या गावामध्ये मी राहतो मित्रांनो. परंतु ज्या खासदारांनी इथल्या पिंपरी चिंचवड मधल्या या आमच्या गावातल्या प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न घेत जो खासदार नगरसेवकाचा खासदार झाला, परंतु 10 वर्षामध्ये या खासदारांनी या अनधिकृत बांधकामधारकांचा, या प्राधिकरणग्रस्तांचा प्रश्न काही सोडवला नाही. म्हणजे म्हणतात वाण नाही तसा गुण लागतात, म्हणजे शेजाऱ्याचा वाण नाही तो गुण लागतो असं म्हणतात. त्याच पद्धतीनं आपल्या या खासदाराला मोदी साहेबाचा गुण मात्र नक्कीच लागलेला आहे. कारण ज्या मोदींनी, आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं आहेत, ज्या मोदींनी शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव देतो म्हणून त्यांनी मतं मागितली, मित्रांनो 10 वर्षामध्ये हमीभाव सोडा, शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी सुद्धा या सरकारने केली. आणि आता ज्यावेळेस प्रचंड महाराष्ट्रामध्ये प्रचंड एक रोष त्यांच्या विरोधामध्ये राग व्यक्त होतोय आणि आता असं वाटलं की आता कुठेतरी आपलं पारडं आता पलटी होतोय, याची भीती वाटून त्यांनी आता तात्पुरता कांद्याचा निर्णय घेतला, निर्यातीचा निर्णय घेतला. म्हणजे हे एवढं शेतकरी द्रोही हे सरकार, हे व्यापाऱ्यांना पोचणारं सरकार, हे असं सरकार आपल्याला नकोय. कारण या देशातली 70% जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि जर शेती जर क्षेत्र धोक्यात येत असेल, हे असं व्यापाऱ्यांचं सरकार आपल्याला नकोय. इथले स्थानिक बरेच प्रश्न होते. या स्थानिक प्रश्नाच्या संदर्भामध्ये याच आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांना सुद्धा याच अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नासाठी आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला वेळ दिली. वेळ देऊन सुद्धा या प्रश्नावरती चर्चा न करता ज्यावेळेस ते निघून जात होते, त्यावेळेस याच पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी, याच बाधितांनी त्यांचा ताफा उलट्या दिशेने पळून लावला होता. आता तीच वेळ आलेली आहे. या फडणवीसांना घाटाच्या खालीच आपल्याला रोखावं लागणार आहे आणि घाटाच्या खाली जर रोखायचं असेल तर आपल्याला संजोग भाऊचे हात मजबूत करावे लागणार आहेत आणि ही मशाल पेटवावी लागणार आहे. आणि ही मशाल जर मशाल पेटली, ही जर धगधगती मशाल जर याच पद्धतीनं राहिली, तर या महाराष्ट्राकडे ज्या पद्धतीनं गद्दारीचं आणि तोडफोडीचं राजकारण करून, एक कूटनीती करून या महाराष्ट्राचं वाटोळ करण्याचा जो प्रयत्न या काही मंडळींनी केला, ही मशाल मात्र आता त्यांच्या बुडाला लावण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आपला आवाज संजोग भाऊच्या माध्यमातून संसदेमध्ये उठवण्यासाठी या शहराचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, कामगारांचे असतील, या सर्वांचे प्रश्न जर पोटतिडकीनं जर कोण मांडू शकत असेल, मांडतील तर ते आपले संजोग भाऊ आहेत. कारण मित्रांनो, मी असं ऐकलं होतं, या शिरूरच्या मतदारसंघामध्ये ऐकलं, बारामतीच्या मतदारसंघामध्ये ऐकलं, काही राष्ट्रवादीच्या लोकांनी म्हटलं
हा जो संसद रत्न जो पुरस्कार आहे त्याला काही महत्व नाही. त्यांना शहरामध्ये काम करावं लागतं, मतदारसंघामध्ये काम करावं लागतं. आढळराव पाटील म्हटले होते, म्हणजे तो सल्ला त्यांनी कुणाला दिला होता तर तो आप्पाला दिला होता, त्यांचे जुने मित्र. कारण त्यांना बरेच वेळ संसद रत्न मिळालं, परंतु त्यांचंच मतदारसंघातलं काम हे शून्य आहे. कारण मित्रांनो मला सांगा, जो व्यक्ती घरातलं काम करू शकत नसेल तो मतदारसंघाचा होऊ शकतो का? म्हणून हा जो आमदार आपला हा खासदार आहे, कारण आपल्याकडे आपण शेतकऱ्यांची पोर आहेत. एक साधं उदाहरण सांगतो. एखादा बैल जर अवताला बसत असेल झुकल्यानंतर, जर तो काम करत नसेल तर मित्रांनो त्या बैलाला सुद्धा आपण काय करतो? बाजार दाखवतो का नाही? बाजार. तर आता ही सुद्धा राजकारणातली बैल जी फक्त खुर्च्या गरम करायचं काम करतात, ह्या सुद्धा बैलांना त्यांचा घराचा रस्ता दाखवून आपल्या लाडक्या खासदारांना परत एकदा संसदेत पाठवू आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी नगरसेवक रामचंद्रजी माने या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील थोडक्यामध्ये. आजच्या या कार्यालयाचे उद्घाटक आदरणीय राऊत साहेब आणि या विचारमंचावर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मित्रांनो, ही लढाई 2024ची जी लढाई आहे, ही लढाई हुकुमशाही विरोधामध्ये लोकशाहीची आहे. क्रांती विरुद्ध प्रतिक्रांतीची लढाई आहे. आता ही जी प्रतिक्रांती आली आहे, इथल्या माणसाला माणूस म्हणून नीटपणे न जगू देणारी ही जी प्रतिक्रांती आहे, या प्रतिक्रांतीच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला मतदान करायचं आहे. प्रतिक्रांतीच्या विरोधामध्ये लढाई करत असताना आपण आपली पुरोगामी मशाल घेऊन या परिसरामध्ये आपण मतदानासाठी लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, बऱ्याच वेळी आपण हेही लक्षात ठेवतो की माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी काय आवश्यक आहे, त्या जगण्याच्या सगळ्या वस्तू इतक्या महाग करून ठेवलेल्या आहेत की त्यामुळं माणूस हा जगणं मुश्किल झालेला आहे. आणि म्हणून माणसाला जगण्यासाठी जे काही हवं आहे ते वाघिरे पाटील देऊ शकतात, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ते महापौर असताना कधीही असं मगरूरपणाचं वागले नाहीत. अनेक खासदार झाले, ते खासदार बघितलं की आपल्याकडे गुरखून बघतात, बऱ्याच नगरसेवकांकडे सुद्धा गुरखून बघतात. अशा गुरखणाऱ्या माणसाला थांबवायचं असेल आणि इथंच ठेवायचं असेल तर वाघिरे पाटलांना मतदान करा, असं मी आपणाला विनंती करणार आहे. आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे, इथे एचए कंपनी आहे, एचए कंपनी बंद पडली. एचए कंपनी चालू करण्यासाठी किंवा एचए मध्ये कामगार भरती करण्यासाठी संजोग वाघिरे पाटलांच्या वडील भिकू पाटील वाघिरे यांनी अनेक कामगारांना कामाला लावलं होतं आणि अनेक कामगार कामाला लावून त्यांचाच वसा घेऊन संजोग वाघिरे पाटील कार्यरत आहेत. या ठिकाणी राऊत साहेब आता बोलणार आहेत. मी या ठिकाणी थांबतो आणि यानंतर आपच्या शहराध्यक्षा मीनाताई जावळे या ठिकाणी थोडक्यामध्ये आपलं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. मीनाताई जावळे या ठिकाणी व्यासपीठावरती आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला खरी लढाई आहे की आता भाजपची लढाई आहे आणि इंडिया आघाडी आता लढाई जिंकणार की नाही आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. आपण पाहतोच आहे आता आम आदमी पार्टी दिल्लीत आणि पंजाबमध्ये लढत आहे आणि आम आदमी पार्टीला हे भाजपला टक्कर देत आहे.
दिल्लीमध्ये आता 7 तारखेला देखील इलेक्शन आहे आणि आम आदमी पार्टी जे दिल्लीमध्ये काम करत आहे ते चांगलं काम करत आहे. आम आदमी पार्टी आता सध्या आपण पाहतो की दिल्लीमध्ये महिलांसाठी जी बस सेवा मोफत ठेवलेली आहे, शिक्षण देखील त्यांनी मोफत ठेवलेले आहे, मोहल्ला क्लिनिक देखील त्यांनी मोफत ठेवलेलं आहे. आणि हे सगळं काम करत असताना आज अरविंद केजरीवाल यांना ईडी मार्फत आतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. आता ही आपल्याला कधीच ही वेळ लढण्याची आहे. आता आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं, जर आपल्याला भाजपला जर पाडायचं असेल तर इंडिया आघाडी यांच्यातर्फे आपण भाजपला कशी टक्कर द्यायची, त्यांना कसं पाडवायचं हे आपल्या सगळ्या जनतेच्या हातात आहे. हे सर्वांनी आपण एकच लक्षात ठेवायचं, जेल का जवाब वोट से. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हा आपल्या सर्वांचे आणि विशेषतः पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे आदरणीय राऊतसाहेब इकडे आले. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आज सासवडला देखील मोठी सभा करून आपण साहेबांना विनंती केली होती, कारण आता त्यांना इकडे थेट नाशिकला जायचं आहे, पण या जनसंपर्क कार्यालयाचा त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं अशी सर्व आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची इच्छा होती. साहेब, आपण यायच्या अगोदर ही पूर्ण कामगार नगरी आहे. कामगारांची पण देखील प्रमुख नेत्यांची आम्ही सर्वांची बैठक घेतली. त्यामध्ये सिटू असेल, CPIM असेल, इंटक असेल, BKS असेल आणि सर्वांनी निर्धार केलेला आहे की देशामध्ये हा कामगार विरोधी सरकार ह्याला खेचण्यासाठी पूर्ण ताकदीने आपल्या नेतृत्वाखाली आम्ही संजोग वाघेरेंच्या मागे आहोत. त्यासाठी भव्य मेळावा 5 तारखेला देखील लावण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. खाली अनेक मान्यवर मानवसाहेब पण बसलेले आहेत. वरती छावा संघटनेचे असतील किंबहुना संभाजी ब्रिगेडचे असतील, ही सर्व मंडळी मराठा सकल समाजाची पण लोक इकडे आलेले आहेत. मी त्यांचाही प्राथमिक संजोगजींच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आदरणीय राऊसाहेबांना पुढे अनेक कार्यक्रमाला जायचं आहे, म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज झालं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, रिपब्लिकन जनशक्ती पार्टी अशा आमचे सर्व महाविकास आघाडीतले सहकारी इथे उपस्थित आहेत. निशाणी मशाल आहे. राष्ट्रवादीलाही नवीन निशाणी मिळाली आहे काय, तुतारी. सकाळीच आम्ही तुतारी वाजवून इथे मशाल पेटवायला आलेलो आहोत. आता काँग्रेसवाले म्हणतील मग पंजाचं काय, पंजा असल्याशिवाय तुतारी पण उचलता येणार नाही आणि मशाली उचलता येणार होय. काँग्रेस पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महाराष्ट्रामध्ये संकट काळामध्ये ताकद द्यायचं काम करणारी माणसं आहोत आम्ही. हे महाराष्ट्रातले पक्ष आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारं नेतृत्व महाराष्ट्रातले ते कोणत्याही पक्षाचं असू द्या, ते टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे. मी सकाळी सांगितलं की हे जे नरेंद्र मोदी नावाचे सद्गृहस्थ आहेत ते 4 जून नंतर या देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत. 4 जून नंतर मोदी जाणार. 4 जून नंतर या देशामध्ये परिवर्तन होणार. इथे मोठ्या संख्येनं महिला बसलेल्या आहेत. 4 जून नंतर स्वयंपाकाचा गॅस 400 रुपयालाच मिळणार. नाही, मी का सांगतो, मी मोदींना नेहमी सांगत होतो, मी पार्लमेंटलाही सांगितलं त्यांना समोर बसलेले असताना, हे तुमचे अच्छे दिन वगैरे आम्हाला नको आहेत बाबा. हे अच्छे दिन आम्हाला नकोत.
2014चे आमचे दिवस आम्हाला परत द्या. 2014च्या आधीचे आमचे जे अच्छे दिन होते ते आम्हाला परत करा. तुमचे गेल्या पुढल्या 10 वर्षातले जे काय अच्छे दिन आहेत. 2014ला 450 रुपये होता ना गॅस, आम्हाला ते दिवस परत पाहिजे. ते दिवस आम्हाला परत हवे आहे. सगळं धान्य, गहू, तांदूळ, पेट्रोल, आम्हाला 2014च्या आधी जे होते आमचे चांगले दिवस ते आम्हाला हवे. तुमचे पुढल्या 10 वर्षात जे काय तुम्ही आमची लूट केलेली आहे, जे आम्हाला भिकेला लावलेलं आहे, नरेंद्र मोदी, आता तुम्ही खरोखर तुम्हाला जे काय एक आंतरिक इच्छा आहे, मैं तो फकीर हूँ, झोला लेकर आया था, झोला लेकर जाऊंगा. मावळच्या लोकसभा खासदारांनी विजयी झाल्यावर एक झोळा घ्यावा, दिल्लीला जावं आणि मोदीला द्यावं. आप जाओ. मोदी जी, मैं मावल से आपके लिए एक झोला लेकर आया हूँ. आपकी इच्छा थी, मैं तो झोला लेकर जाऊंगा. अगर आपको झोला लेकर इधर आपके मतदार संघ में आना है, तुकोबा महाराज के यहाँ, आप वहाँ बैठो, खाने पीने की व्यवस्था फ्री में हो जाएगी. देहूला या, आळंदीला या, कुठे या, राम नाम घ्या, काय हवं ते करा, पण या देशाला तुमच्या जाचातून मुक्त करा, एवढी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि म्हणून ती जबाबदारी आपण आपले नवीन निवडून देणारे खासदार संजोग वाघेरे पाटील यांच्यावर टाकूया. आपला देश अत्यंत संकटात आहे. आपण मगाशी सांगितलं, कामगारांची वस्ती आहे, इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग इंडस्ट्री आहे. या देशामधल्या कामगार वर्गालाच खतम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. कामगारांची शक्ती राहू नये. विशेषतः महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधी जसे कायदे आणले तसे कामगारांच्या विरोधी कायदे, कामगारांच्या संघटना टिकू नयेत, कामगारांना त्यांचे हक्क मिळू नयेत, अशा अनेक प्रकारे मोदीने केले उद्योगपतींच्या फायद्यासाठी. मोदी हा सामान्य जनतेचा माणूस नाही, मोदी हा उद्योगपतींचा माणूस आहे. म्हणून त्याला मोदी शेठ म्हणतात. शेठ आहे तो. आम्हाला शेठचं राज्य नको आहे. आम्हाला सामान्य माणसातून निर्माण झालेला नेता या देशाला नेतृत्व करणारा हवा आहे, ज्याला आमची दुःख, आम्हाला ज्याला स्वतःचं कुटुंब आहे, संसार आहे, असा माणूस पाहिजे ज्याला संसाराची दुःख कळतील. मोदीला काय आगाना पिछा, त्याला काय कळणार आहे? गहू वाटेका भाव त्याला काय कळणार आहे? घरामध्ये काय चाललंय, कुटुंबात काय चाललंय, काय होणार आहे? हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे. त्याने खोटं बोलण्याचे सगळे विक्रम तोडलेले आहेत. मी तर असं म्हणेन आपल्या खासदारांना की तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती एक प्रस्ताव मांडला पाहिजे की ऑलिम्पिकमध्ये जलद खोटं बोलणाऱ्या माणसाला आपल्याला पाठवता येईल का? त्या खेळाचा समावेश करून घ्यायचा असेल नरेंद्र मोदींना तिथे कोच म्हणून पाठवा निदान. इतका जलद गतीनं खोटं बोलणारा माणूस देशाच्या इतिहासात निर्माण झाला नाही. दुर्दैवानं तो या देशात आपला पंतप्रधान झाला. परवा मी सकाळी सांगितलं, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी गोष्ट नाही आहे ते त्यांनी सांगितलं आणि हिंदू मुसलमान असा वाद लावण्याचा प्रयत्न केला. मोदींनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं आहे की आमची सत्ता आली तर आम्ही लोकांच्या संपत्तीचं समान वाटप करू आणि ज्यांना अधिक मुलं आहेत त्यांना संपत्ती वाटून टाकू. असं तर कुठेच काँग्रेसने म्हटलेलं नाही. त्याच्याही पुढे जाऊन मोदी म्हणाले, महिलांना उद्देशून म्हणाले, महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले किंवा इंडियावाले खेचतील आणि मुसलमानांना देतील. मंगळसूत्राविषयी असं बोलतो हा माणूस, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. आमची मंगळसूत्रे इतकी स्वस्त आहेत का हा हिंदुत्ववादी समजतो. खरं म्हणजे या देशातल्या महिलांची मंगळसूत्र संकटात आली असतील तर 10 वर्षात मोदीच्या राज्यामध्ये आली. आपण पहा,
नोटबंदीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महिलांना मंगळसूत्र विकावी लागली घरं चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी. ह्याच्याच राजवटीमध्ये आम्हाला मंगळसूत्र विकावी लागली. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही घरी बसलेलो असताना घर चालवण्यासाठी अनेक महिलांना आमची मंगळसूत्र गहाण ठेवावी लागली. आणि या मोदीला आता आमच्या मंगळसूत्राची उठाठेव. असा हा माणूस म्हणजे या देशाला लागलेला शाप आहे असं मी म्हणतो. दुर्दैवानं आम्ही त्यांच्या सरकारमध्ये होतो, पण आम्हाला संकट कळलं देशावरचं आणि आम्ही बाहेर पडलो. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा देश पुन्हा उभा करायचा आहे, समाज उभा करायचा आहे. या देशातली हुकुमशाही मी सांगेन तेच खरं हे आपल्याला थांबवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं, जो कायदा आम्हाला निर्माण करून दिला, ते संविधान नष्ट करण्यासाठी मोदींना पुन्हा एकदा 400 जागा निवडून आणायच्या आहेत, 400 पार. त्याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तर आहे, 400 पार नाही, अब की बार भाजपा तडीपार. आणि हे तडीपार करण्यासाठी आपल्याला मावळच्या लोकसभेच्या खासदाराला सुद्धा पाठवावं लागेल दिल्लीत. एक जागा महत्त्वाची आहे. मोदी महाराष्ट्रात उगाच रोज येत नाही. रोज हल्ली मोदी कुठे आहेत? मोदी महाराष्ट्रात आहे, मोदी कोल्हापूरला आहेत, मोदी हातकलंगणेला आहेत. उद्या मोदी पिंपरीत येतील, मग चिंचवडला जातील, मग भोसरीला जातील. मुंबईला 8 सभा का? भविष्यात त्याला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे. भविष्यात त्याला मुंबई मराठी माणसाची मुंबई त्याला तोडण्यासाठी त्याला मुंबई देऊन निवडणुका जिंकायच्या आहेत. ज्या मुंबईसाठी आपल्या मराठी माणसाने 106 हुतात्मे दिले, शिवसेनेनं महाराष्ट्रासाठी एकूण 70 हुतात्मे दिले, ती मुंबई त्याला तोडून मुंबईतला सगळा मालमसाला, नोकऱ्या, धंदे, उद्योग गुजरातला घेऊन जायचं आहे. हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. आपल्या पुढल्या पिढीचं, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या पुढल्या पिढीचं नुकसान हे लोक करणार आहेत. भारतीय जनता पक्ष कुठे आहेत ते सध्या माहिती आहेत का तुम्हाला? 4 जून नंतर तुम्ही त्याचं आता काय करायचं ते करा. खालो आता रस्त्यावरती आपटा काय हवं ते करा. तेव्हा आपल्याला सगळ्यांना ही काळजी घेतली पाहिजे की प्रत्येक लोकसभेची जागा आपल्याला जिंकायची आहे. आणि मला खात्री आहे, आणि विशेषतः मावळची जागा जिथे गद्दारी झाली त्या प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीला, मग ती राष्ट्रवादीचा असेल गद्दार, काँग्रेसचा असेल गद्दार, शिवसेनेचा असेल, ही गद्दारी पूर्णपणे या मातीमध्ये गाडायची आहे. आणि संजोगजीनं आपल्याला प्रचंड बहुमतानं लोकसभेवर पाठवायचं आहे, इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी आपल्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय सचिन भाऊ वायर आणि व्यासपीठावर असलेले सर्व पक्षाचे पक्षप्रमुख, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, मी साहेब तुम्हाला एवढाच शब्द देतो की मावळचा प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी आहे आणि हा स्वाभिमानी मावळमधला मतदार हा गद्दारांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितच जे स्वप्न आज आपण जे बघतोय ते स्वप्न निश्चितच मावळच्या मतदार राजांनी तयार केलेलं आहे. आज मावळमध्ये अशी परिस्थिती आहे की प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक पक्षातला व्यक्ती हा आपल्याबरोबर आहे, हे मला या ठिकाणी सांगूशी वाटतं. आणि निश्चितच आपली ही मावळची जागा महाविकास आघाडीची ही मशाल पेटवल्याशिवाय राहणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि आपण सर्वजण उपस्थित झाला
त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मोरे साहेब आपले राऊत साहेबांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. मी त्यांना विनंती करतो. सिंहासन की खैर करो जुल्म के ठेकेदारों, देश का वोटर जाग चुका है, अब अपनी खैर मनाओ. धन्यवाद. या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोगजी वागरे साहेबांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय वेलफेअर पार्टीच्या वतीने देखील या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे उमेदवार संजोगजी वागरे पाटील यांना या ठिकाणी जाहीर पाठिंब्याचं पत्र देण्यात येत आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन सेना गवळी गट यांच्या वतीने देखील आजच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. शिवसेनेची मशाल आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आदरणीय राऊत साहेबांना ऐकून घेतलं. आपल्या सर्वांचं या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भावी खासदार संजोगजी वागरे पाटील यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार आभार आभार. पेटली मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. आदरणीय खासदार राऊत साहेब आपण उपस्थित राहिलात. आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. उपस्थित कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती की आपल्या सर्वांची चहा पाण्याची सोय या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेली. आपण सर्वजणांनी चहा पाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांच्या चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आजच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी आपल्या या ठिकाणी अल्पोपहार घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही विनंती. धन्यवाद. शिवसेनेची पेटली मशाल एक स्वप्न एक चिन्ह शिवसेनेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. मैनू चढ़िया This was in for you. What is it?